नमस्कार मंडळी, आपण आज जीबीएस या आजाराने ग्रस्त असलेल्या एका व्यक्तीबद्दल माहिती सांगणार आहोत. चला तर मग बघूया. कृष्णात लोकरे त्याच्या गावात कुटुंब, काम आणि दैनंदिन दिनचर्येने वेढलेले एक सामान्य, शांत जीवन जगत होते. काहीही अयोग्य वाटत नव्हते, पण एका सकाळी सर्व काही बदलले. त्याला जाग आली तेव्हा त्याच्या पायात एक विचित्र कमजोरी जाणवली. सुरुवातीला त्याला वाटले की हे थकव्यामुळे असेल, पण काही तासातच अशक्तपणा पसरला. त्याचे हात थरथर कापू लागले, त्याचे पाय त्याला आधार देण्यासाठी संघर्ष करू लागले आणि तो एक ग्लास पाणीही धरू शकला नाही. त्याच्या कुटुंबाने त्याला तातडीने रुग्णालयात नेले. अनेक चाचण्यांनंतर डॉक्टरांनी त्याला गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस), एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असल्याचे निदान केले, जिथे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती नसांवर हल्ला करते. कृष्णतला लवकरच आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. श्वास घेणे कठीण झाले. व्हेंटिलेटरची आवश्यकता होती. डॉक्टर आणि परिचारिका अथक परिश्रम करत असताना त्याच्याभोवती मशीन्सचा आवाज येत होता. बाहेर त्याचे कुटुंब प्रार्थना करत असल्याचे त्याला ऐकू येत होते. त्यांचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. पण कृष्णतने हार मानली नाही. जरी त्याचे शरीर प्रतिसाद देत नव्हते, तरी त्याची इच्छाशक्ती जिवंत होती. आत तो स्वतःशी पुन्हा म्हणाला, "मी याशी लढेन. मी पुन्हा चालेन." दिवस आठवड्यात बदलले. तो हालचाल करू शकत नव्हता. डोळे मिचकावणे किंवा बोट हलवणे यासारख्या साध्या गोष्टी एक आव्हान बनल्या. तरीही प्रत्येक लहान हालचाल ही एक विजय होती. अखेर सखोल उपचार आणि मदतीनंतर कृष्णात बरे होण्याची चिन्हे दिसू लागली. त्याचा श्वासोच्छ्वास सुधारला. त्याला आयसीयूमधून बाहेर काढण्यात आले. नंतर फिजिओथेरपी आली, हळू, वेदनादायक आणि थकवणारा. दररोज तो एक बोट उचलण्याचा प्रयत्न करत असे, नंतर एक हात, नंतर बसण्याचा. तो एक लांब प्रवास होता, पण घामाच्या प्रत्येक थेंबाने तो पुन्हा शक्ती मिळवत असे. कुटुंब, मित्र आणि अगदी रुग्णालयातील कर्मचारीही त्याच्या दृढनिश्चयाने आश्चर्यचकित झाले. "या माणसाचे हृदय सिंहासारखे आहे," एका फिजिओथेरपिस्टने सांगितले. तो घरी परतला, फक्त त्याच व्यक्तीसारखा नाही, तर अधिक बलवान, धाडसी आणि अधिक जिद्दी व्यक्ती म्हणून. आजही तो खूप परिश्रम करत आहे. लवकरच तो पुन्हा पहिल्यासारखा जीवन जगले. कृष्णच्या बायको, आई, वडील, बहीण आणि नातेवाईकांनी खूप त्रास सहन केला. जीबीएस रोगावर अजून माहिती पुढील व्हिडिओमध्ये देईन. तरी सावध रहा, बाहेरील खाणे टाळा. अर्धवट शिजलेले चिकन व दूषित पाणी यापासून लांबच रहा. आमच्या चॅनेल मंकी व्लॉगिंगला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.